देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोहोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे, असे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले. भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शनिवारी माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला. माजी आमदार राजन पाटील म्हणाले, ही देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही भेदभाव न करता नागरिकांना मोफत अन्नधान्याची व्यवस्था केली. शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर 6,000 रुपये देण्याची सोय केली. मोहोळ तालुक्यात 40 गावांसह तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल असा सर्वांना ठाम विश्वास आहे. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील मतदारांनी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही माजी आमदार राजन पाटील यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, बाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश आवताडे, लोकनेतेचे संचालक संभाजीराव चव्हाण, बाबूराव वाघमारे, राष्ट्रवादीचे युवा नेते सोमनाथ धावणे, सरपंच अविनाश मोटे तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. पहिल्यांदा तुम्हाला मनपूर्वक उन्हाच्या एवढ्या कडक दुपारच्या वेळेला इतक्या मोठ्या संख्येनं आणि उत्साहानं या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल पहिल्यांदा मनपूर्वक आभार मानतो. आणि तुम्हाला कमळालाच मत द्यावं ही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. कारण मागच्या आमदाराला आम्ही इथं प्रभू लिंगेश्वराचं दर्शन घेतलं, सभा केली आणि मला वाटतं चांगल्यापैकी चांगल्या प्रकारचा लीड यशवंत माने साहेबांना दिला. तसाच लीड या निवडणुकीत यशवंत मानेला पुन्हा 6 महिन्यात काय तुम्हाला सांगतो आणि आज घ्यायला सांगतोय मतदान तुम्ही त्याला सांगितलं आज घ्यायला सांगितलं का मला मतदान करा. 6 महिन्यानंतर त्याला सांगतो कमळाला. एवढी विनंती मी या ठिकाणी आपल्याला करतोय. कदाचित आमच्या बाकी लोकांना कमळाला आपण का मत द्यायला लागलो असं कदाचित संभ्रम निर्माण झाला असेल, आपल्या भागात नक्की झाला असेल. परंतु आपण मोहोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे माणसं. आम्हाला कुठं आमदार बनायचं आहे का, कुठं खासदार बनायचं आहे का, काही नाही. परंतु ज्यांचं आमच्या मोहोळ तालुक्याचे प्रश्न सोडवतील त्यांना पाठिंबा द्यायचा. जसा की अजितदादा पवारांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी म्हणून करता पाठिंबा दिला महाआघाडीला, बरोबर ना, महायुतीला. तशा प्रकारे आपण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करणारे माणसं असेल त्यांना पाठिंबा द्यायचा. मग ज्या वेळेला माझ्याकडे पहिल्यांदा हे आले आमचे सचिनभाई, कल्याण शेट्टी आणि रामभाऊ, ज्यावेळेला माझ्याकडे घरी आले त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की मी धर्म पाळणारा माणूस आहे, मी आघाडीचा धर्म पाळणार आहे. तुम्हाला आमची जी काही मतं असतील ती प्रामाणिकपणे आम्ही देणार आहे. आमचे 2 कामं आहेत. एक अनगर भागातल्या 10 गावचं पाणी, दुसरं बॅरेज. शिना नदी भीमा नदीवर बॅरेज बंधारे आज हे बंधारे, परंतु हे बंधारे हे दरवेळेला पाणी उचलीचं सोडावं लागतं. बॅरेज बंधारा बांधला तर कुणाची जमीन जाणार नाही. आता तुम्हाला सगळ्याला सांगतो असं नसतंय. बॅरेज बंधारामध्ये याची उंची ओढून मागे लांबवलं जातं पाणी, की 6-6 महिने पावसाळ्यातल्या पाणीच आतापर्यंत टिकला. गोदावरी नदीवर, तापी नदीवर, आणखीन कुठली नदीवर, त्या विदर्भात त्या नदीवर जसे बंधारे बांधलेले, फक्त दुर्दैवानं आपल्या भीमा नदीवरच नाही, शिना नदीवर नाही, भीमा नदीवर नाही. गोदावरीवर तर माझ्या नातेवाईकांची गाव आहेत. गोदावरीच्या नदी मे महिन्यामध्ये तिथं पहिलं पाहुणी लागते अशा त्या नद्या. तशा प्रकारचे बंधारे बांधा की ज्याच्यामुळं हे आपल्याला सोलापूरला पाणी आज सुटतंय. उद्या 2 तिथल्या लाईन झाल्या पाईपलाईन की नदीला पाणी सुटण्याची शक्यता फार दुर्मिळ आहे. आणि म्हणून याचा विचार करून आम्ही ह्याच्याकरता या मागण्या केलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी दिल्ली सरकारकडे खूप मोठा पैसा आहे. आणि तो पैसा जसा यशवंत माने मुंबईमध्ये
पैसा खेचवण्याची क्षमता आहे म्हणून एवढे इथं कामं झाली. आपल्याकडे काही आमदार नव्हते, तुमच्या तर किती आमदार होते, गोड गोड बोलणार होते. नुसता आमदार होऊन चालत नाही, तर तो आपल्या कलेतून कुशलीतून निधी आपल्या तालुक्याला आणला पाहिजे. तत्वात इथं आमचे रामभाऊ सातपुते हे अशाच केलेचे. हे सरकारचा निधी आपल्या मतदारसंघात आणू शकताय ते आम्ही माशेर तालुक्यामध्ये बघितलेला आहे. आणि म्हणून करता मुंबईवरनं आणतील यशवंत त्या पैसे, दिल्लीवरनं पैसे आणण्यासाठी मजबूत माणूस पाहिजे आहे, माणूस पाहिजे आहे. म्हणून त्याचा सुदैवानं आम्ही यांची इकडं तिकीट मिळायच्या आधी 2 महिन्यापूर्वी आम्ही सांगत होतो की या माणसाला आमच्याकडे तिकीट मिळावं की जेणेकरून या भागाचा विकास होईल. आणि म्हणून आमचं तुम्हाला रामभाऊ एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आता खासदार होणार आहात, रस्ता तुम्ही रस्त्याला पैसे देऊ नका, रस्त्याला ते गंभीर आहे. तुमचं रस्त्याचं आश्वासन आम्हाला नको आहे, आम्हाला बंधारे बांधायचं आश्वासन करा. पैसे आणून आमच्या या हेमा नदीवर, शिना नदीवर, जेणेकरून शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही. आता बॅरेज बनणार, ऑटोमॅटिक दारं उघडणारा वगैरे, त्याला दारं टाकाने, दार लिकेज होणारे, बरोबर आहे ना, हे प्रॉब्लेम होतात. ते आता बरोबर तसले बंधारे तुम्ही खासदार झाल्यानंतर आमची ही 2 कामं प्राधान्याने करा. तुम्हाला मतं कमी पडणार नाहीत, आश्वासन दिलं म्हणून नाही, तर ही त्या विचारधारेचीच माणसं आहे. दिले शब्द पाळणारा आमचा तालुका आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, रामभाऊकडे सांगितलं की आमचे बंधारे बांधा, तुम्ही रस्ता आमच्याकडे करतो, आम्ही पैसे आणतो. आमच्या देवेंद्रांची ओळख आहे, आमच्या अजितदादांची ओळख आहे, आम्ही तिथनं आणतो. दिल्लीत की आमची ओळख आता तुमची ओळख पहिली असेल अजून पाडा, पण पैसे करा तिथे दिल्ली सरकारकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे आहेत. इरिगेशनला पैसे असतील, मला वाटतं ते नद्या जोडा, नद्या डायव्हर्ट करा, याच्यासाठी तिथे मोठे फंड्स आहेत. त्याच्यातून तुम्ही आणावी एवढी मी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा आपल्या मिरी गाव एका कोपऱ्यात करा. शेवटी आमच्या इथं मंडळ रामभाऊ सातपुते यांचं काम फार चांगलं आहे. पाठीमागे 4.5 वर्षामध्ये आम्ही बघत आहोत, मतदारसंघामध्ये पाहतोय, मंत्रालयामध्ये पाहतोय, विधान भवनामध्ये पाहतोय, फार चांगल्या रीतीने काम करतात. जसं मला मार्गदर्शन मालकांचं लाभलं त्याच पद्धतीने मालकांचं मार्गदर्शन रामभाऊंना सुद्धा लाभेल. त्यामुळे त्यांच्याही कामामध्ये काय थोडीफार माझ्यासारखी त्रुटी असेल तर ती भरून निघेल. कारण जर असे वरिष्ठ नेते मंडळीचा हात किंवा आपल्या डोक्यावरती असेल तर कुठल्याही प्रकारची चूक होत नाही किंवा चुकीपासून आपण परावृत्त राहत असतो. अशा पद्धतीचं माझ्यासारखंच काम नक्कीच रामभाऊ करतील, कारण आम्ही बघतोय, कारण त्यांच्या कामाचा झपाटा सर्वसामान्य कुटुंबाचा नारायण. मोदीजीने ज्यावेळेस मागच्या 10 वर्षामध्ये विकासाची कामं केली, भारताचं नाव जगाच्या नकाशामध्ये एक वेगळ्या उंचीला नेऊन ठेवलं, त्या मोदीजींची ही निवडणूक आहे. एक काळ असा होता की आपल्या देशाला जागतिक नकाशावर त्या ठिकाणी आपल्या देशाची प्रतिमा ही कुणी आपल्याला मोजत नव्हतं. परंतु प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि जागतिक पातळीवर भारत काय आहे याचे अनेक उदाहरणं दिले. आपल्याला माहिती आहे की 2000 आपल्या गावचा रस्ता त्याला पैसे पडतील. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे जागतिक पातळीवर आपल्या देशाची मान उंचावण्याचं काम मोदीजीने केलं. एक काळ असा होता की भारताला जगाच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी भारत वागणूक तुच्छ दर्जाची दिली जायचे, परंतु मोदीजी पंतप्रधान झाले. हिंदुस्थानची लोकसंख्या इतकी मोठी आहे, इतकी ताकद आपल्या देशाकडे आहे, परंतु दुर्दैवानं आपल्या देशाची जागतिक पातळीवर प्रतिमा वेगळी होती. पण मोदीजी पंतप्रधान झाले, या ठिकाणी अनेक उदाहरणं सांगता येतील. ज्यावेळेस युक्रेनमध्ये आपल्या देशातले विद्यार्थी अडकले त्यावेळेस त्यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन रशिया युद्ध थांबवून त्यांना बाहेर काढलं. आपल्या देशाकडे त्या ठिकाणी G20च्या इतक्या कॉन्फरन्स झाल्या, परंतु G20ची कॉन्फरन्स कधीही भारतामध्ये झाली नव्हती. मोदीजीने पंतप्रधान झाल्यानंतर त्या ठिकाणी G20 जे 20 देश याच्यामध्ये आहेत जगातले टॉपचे, ही G20ची कॉन्फरन्स आपल्या देशामध्ये मोदीजीने आयोजन केलं. जगभरातून लोक आपल्या देशामध्ये आले.